सँडी, प्रॉब्लेम सॉल्ड. मीच पार्टिसिपेट करतोय. 5, 4, 3, 2, 1 and go. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र चिन्मय मांडलेकर आणि तुमचं स्वागत करतो मी या मराठीतल्या एकमेवाद्वितीय अशा शोमध्ये, ज्या शोचं नाव आहे ऐक. मराठीतला पहिला वहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो ऐक. मी जर तुम्हाला विचारलं की तुमचा भूताप्रेतावर विश्वास आहे का, तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील आहे आणि काही जण म्हणतील नाही. आपण जेव्हा आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर एखाद्या ठिकाणी पिकनिकला जातो, तेव्हा आपल्या गप्पा टप्पांचा प्रमुख विषय एकच असतो: भूत, प्रेत, आत्मा, भीती. असो, एखाद्या माणसाचं आपल्या बायको मुलावर किती प्रेम असू शकतं? आजपर्यंत मोजलंय का ते कोणी? नाही ना. सगळं चेक केलं. चल. इट्स ओके. चल. आणि हो, आरिफला सांगायला विसरू नकोस, ठीक आहे? विमान पोटभर जेवला का? हो. ओके. हा आमचा शो अशाच काही घाबरवणाऱ्या गूढ गोष्टी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. फरक फक्त इतकाच असेल की या गोष्टी खऱ्या असतील. इथे जे काही घडेल ते खरं असेल. इथे जे घडेल ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल आणि जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल तेच इथे घडत असेल. येस, अ रियालिटी हॉरर शो, आणि तो सुद्धा लाईव्ह, फक्त M4U वर. गाईस, पार्टिसिपेट इंटरव्ह्यू. चला. या. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या आगळ्या वेगळ्या लाईव्ह रियालिटी हॉरर शो मध्ये, ज्याचं नाव आहे ऐक. माझ्याबरोबर आपल्या आजच्या या पहिल्या भागाचे कंटेस्टंट्स आहेत मिस्टर अँड मिसेस मराठे. ऋषी. हाय. हाय, मी अदिती. हाय, मी ऋषी मराठे. अदिती, या. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे? हो. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे, मग तरी ही परीक्षा कशासाठी? ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर म्हणजे रोजच्या रुटीन मधून काहीतरी वेगळं करायचं. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. ऑल द बेस्ट अदिती. थँक्यू. प्लीज. एका वाक्यात ऋषीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय: ॲडव्हेंचर, साहस. पण आता आपल्याला हे बघायचंय की ऋषीचं हे साहस आतमध्ये ऋषीची किती साथ देतं. ऋषीकडे एक बजर आहे. तो बजर जर त्याने कुठल्याही कारणासाठी 3दा दाबला तर मिस्टर अँड मिसेस मराठे हा गेम इथेच हरतील. पण जर ऋषी अदितीला या रानघर पॅलेसमधून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला तर मिस्टर अँड मिसेस मराठे दोघंही हा गेम जिंकतील. आपण अशी आशा करूया की असंच होईल. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ देम. त्यांनी प्रश्न मला विचारला होता ना, मग मला का नाही उत्तर देऊ दिलंस? कम ऑन आदिती, मला नाही वाटत तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज होती. अच्छा, म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू मला बोलू देणार आणि तुला पाहिजे तेव्हा मी गप्पा बसायचं. सगळं जर तुझ्याच मनासारखं व्हायचं होतं तर मला कशाला थांबून घेतलंस इथे? आदिती, हे बघ हाच प्रॉब्लेम आहे ऋषी. आत्तापर्यंत सगळं फक्त तुझ्या मनासारखं होत गेलं. माझ्या मनाचा तू कधी विचार केलाच नाहीस, करत नाहीस आणि यू विल नेव्हर. हे बघ आदिती, इथे तमाशा नको. आपण आज जाऊन बोलू, प्लीज.
नो 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 अमित, टाइम इज रनिंग आउट. हार्डली 5 मिनिटात आपल्याकडे. त्यांना एंटर करायचं आत्ता वाड्यात. शोधा लवकर. शी, जाम लेट झालाय. हॅलो, इथेच आलोय मी. होय होय होय. कुठे आहेत ते दोघे जण? व्हॅनिटी ते. हा सर आहेत, घेऊन येतो मी त्यांना. ओके ओके सर. कुठे गेलाय आता हा? गप्प बस. मगाचपासून तुझं ऐकून घेतोय. तुला डोक्यावर बसवलं ना, तीच चूक केली. चूक केली आहेस ना, मग तुझी चूक तूच तर. मी जाते विवादला घेऊन. आदिती, मला ब्लॅकमेल करू नकोस. तुला माहिती आहे शो आत्ता आहे आणि तो पण लाईव्ह. तुला जाऊ देणार नाही. मला जाऊ देणार नाही. मी काय कुणाची बांधील नाहीये, समजलं ना. खरं तर मीच चूक केली तुझ्यासारख्या स्वार्थी, अप्पलपोटे आणि रिस्पॉन्सिबल माणसाची लग्न करून. माझं आयुष्य बरबाद केलं, करिअर बरबाद केलं आणि विवादला जन्माला घालून त्याचं आयुष्यही बरबाद केलं. आदिती, आदिती, थँक गॉड. चला, आपल्याला शो सुरू करायचा आहे. प्लीज. चला. ऑल द बेस्ट आदिती. थँक्यू. चला मॅडम. आपण पाहू शकतोय की मिसेस आदिती मराठे आता या रानघर पॅलेसमध्ये जायला निघालेले आहेत. आतमध्ये काय वाढून ठेवलं असेल त्यांच्या पुढ्यात, काय घडणार आहे तिथे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया की ऋषी मराठे आपल्या पत्नीला या रानघर पॅलेसच्या बाहेर काढण्यात यशस्वी ठरतायत की नाही. काय रे, तो तर मला मोबाईलवर कशाला फोन केलास? सँडी, मी हरलो. व्हॉट डू यू मीन हारलो? आदिती, आदिती पार्टिसिपेट. अरे आदिती आत गेली, दिसतीये मला. काय म्हणतोस काय? तू तयार राहा आता, जाऊ नकोस कुठे आता. चलो चलो चलो, रेडी रेडी. चिन्मय, ऑल द बेस्ट. ऑल सेट? हो या, प्लीज कम इन. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. स्क्रिप्ट. हां, चलो रेडी. रोल रोल रोल. चला 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 चला. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्या बरोबर आहे ऋषी मराठे. ऋषी, तू तयार आहेस हा रहस्यमयी खेळ खेळण्यासाठी? हो. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ऋषीकडे सुद्धा माझ्यासारखाच एक इयरफोन आहे आणि एक माईक आहे, ज्याच्या थ्रू तो माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. शिवाय त्याच्याकडे आहे एक बज. सो ऋषी, ऑल सेट? ऑल द बेस्ट. ऑल युअर्स. तर मित्रांनो, ऋषी चाललाय या महालाच्या आत. आता बघूया आतमध्ये ऋषीच्या वाट्याला काय वाढून ठेवलं. गुड. दरवाजा बंद कर. आरिफ, दरवाजा बंद कर. तेच
टच करतोय सर. हा व्हॉट द हेल इज दिस? हे काय चाललंय? ही कसली तयारी केली तुम्ही? अरे वी आर लाईव्ह ऑन एअर. तुम्हाला कळतंय? सर अर्ध्या तासापूर्वी सर्व चेक केलं होतं. आता काय होतं कळतच नाही. शी! सोड सोड. हे जरा चेक करा सगळं. हॅलो हां ऋषी, व्यवस्थित ना? हो येस. बरं आता मला सांग, तुला आतमध्ये नेमकं काय दिसतंय? मी एका मोठ्या हॉलमध्ये आहे. सगळीकडे अंधार आहे. तुला तुझ्या समोर 2 दरवाजे दिसत आहेत. हो. चिन्मय, मी 2 दरवाजांसमोर आहे. बरं ऋषी, आता नीट ऐक. एका दरवाजातून तुला शॉर्टकट मिळेल. दुसऱ्या दरवाजातून गेलास तर तुला थोडं फिरून जावं लागेल. मग कोणता दरवाजा उडू? तोच तर नशिबाचा खेळ आहे मित्रा. तुला या दोघांपैकी फक्त एकच दरवाजा उघडता येईल. ऑल द बेस्ट. गुड जॉब. अरे मला लेफ्ट पॅसेज दाखव. चिन्मय, मी इथं पॅसेजमध्ये आहे. काय आहे तिकडे? खूप घाण आहे इकडे. साहजिकच आहे. हा पॅलेस कित्येक वर्षात वापरत नाहीये. चिन्मय, इथे एक दरवाजा आहे. मी आत जातोय. ओके. चिन्मय, खूपच अंधार आहे. काही दिसत नाहीये. शोध 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 ऋषी. तुला पुढे जायचा रस्ता तिथूनच मिळणार आहे. ओके. पीछे का व्यू 3 नंबर पे है. अंधारामुळं काही स्ट्रक्चर्स लक्षात येत नाही. चिन्मय, कपाटाच्या मागे रस्ता आहे बहुतेक. गुड. काय काय ऍक्टिंग करतो रे त्या आईला. ऋषी काय झालं? काय नाही, काहीतरी अंगावर पडलं. तू ठीक आहेस ना? हो. आपण पाहतोय की ऋषी आता हळूहळू रानघर पॅलेसच्या आत शिरतोय. काय असेल त्या कपाटाच्या मागे? काय लिहिलं असेल ऋषीच्या नशिबात? ऋषीच्या आयुष्यातले पुढचे काही तास नेमके कसे जाणार आहेत? पाहत रहा मराठीतला हा पहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो ऐक.